आपण मागच्या लेक्चरमध्ये डेफिनेशन ऑफ सर्वेइंग पाहिलं होतं. आपण आजच्या लेक्चरला क्लासिफिकेशन ऑफ सर्वेइंग सुरू करतोय. यामध्ये व्हरायटी ऑफ वेज देर आर फॉर क्लासिफाइंग द सर्वेज ॲज. यामध्ये फर्स्ट ए आहे क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन द नेचर ऑफ फील्ड सर्वे. यामध्ये फील्ड सर्वेवरती आधारित आपल्याला 3 प्रकार क्लासिफिकेशन आहे. यामध्ये फर्स्ट आहे ॲस्ट्रॉनॉमिकल सर्वे, सेकंड आहे मरीन ऑर नेव्हिगेशन सर्वे, थर्ड लँड सर्वे. आता यामध्ये एक फर्स्ट ॲस्ट्रॉनॉमिकल सर्वे म्हणजे आपल्याला यामध्ये काय सांगता येईल, खगोलशास्त्रीय सर्वेक्षण. त्यानंतर 2 मरीन ऑर नेव्हिगेशन सर्वेमध्ये आहे आपल्याला सागरी सर्वेक्षण करता येईल. आणि थर्ड आहे लँड सर्वे, आपल्याला यामध्ये जागेचं सर्वेक्षण करता येईल. यामध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट आहे टाइप्स ऑफ लँड सर्वे. यामध्ये फर्स्ट आहे टोपोग्राफिकल सर्वे to determine natural features of countries such as valleys, hills, rivers, nails, lake, wood, roads, railways, कॅनल्स, टाउन, विलेज एक्सेट्रा. आपण यामध्ये कशाचं डिटरमाइन करू शकतो की जे काही नॅचरल फीचर्स आहेत की त्यामध्ये आपण व्हॅलीज आहेत, दरी आहेत, टेकड्या आहेत, नद्या आहेत, नाले आहेत, जंगल आहेत, रोड आहे, रेल्वे आहे, कॅनल्स, टाउन, शहर, विलेज, गावं आपण अशा प्रकारचे सर्वेक्षण करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, स्थलाकृतिक सर्वेक्षण. त्यानंतर बी आहे कॅडॅस्ट्रल सर्वे. आता कॅडॅस्ट्रल सर्वे म्हणजे काय, भूधारणा सर्वेक्षण. यामध्ये ॲडिशनल डिटेल्स सच ॲज अ बाउंड्रीज ऑफ हाऊस, पाथवेज अँड फील्ड आर डिटरमाइन इन दिस सर्वे. आपण यामध्ये जे काही आपले बाउंड्रीज ऑफ हाऊसेस आहेत, घराचे भाग किंवा मग रस्त्याचे बाउंड्रीज आपण किंवा शेताचे बाउंड्रीज आपण त्याचं सर्वेक्षण करू शकतो. सी आहे सिटी सर्वे. सर्वे इज यूज्ड फॉर लेइंग आउट प्लॉट्स, कन्स्ट्रक्शन ऑफ स्ट्रीट्स, सेवर्स अँड वॉटर सप्लाय सिस्टीम. यामध्ये या सर्वेमध्ये आपल्याला लेइंग आउट प्लॉटची आखणी करणे, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ स्ट्रीट, रस्त्याचे बांधकाम, त्याच्यानंतर गटार, त्याच्यानंतर वॉटर सप्लाय सिस्टीम आपण यामध्ये वापरू शकतो सिटी सर्वेमध्ये. त्यानंतर फोर्थ आहे डी इंजिनिअरिंग सर्वे. दिस टाइप ऑफ सर्वेइंग इज यूज्ड फॉर डिटरमाइनिंग क्वांटिटीज अँड कलेक्टिंग डाटा. यामध्ये जे काही क्वांटिटी आहे किंवा कलेक्टिंग डाटा कशा करता, फॉर द डिझाईन ऑफ इंजिनिअरिंग वर्क, इंजिनिअरिंग कामासाठी आपल्याला या सर्वेचा उपयोग होतो. यामध्ये फॉर एक्झाम्पल रोड्स, रेल्वे, रिझर्वायर्स एक्सेट्रा. आता यामध्ये इट इज सब डिवायडेड इंटू फॉलोविंग टाइप्स. यामध्ये 3 टाइप्स आहेत. रेकॉग्निझन्स सर्वे. इट इज यूज्ड फॉर डिटरमाइनिंग द फेसिबिलिटी अँड रफ कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट. यामध्ये आपल्याला प्रोजेक्टची रफ कॉस्ट काढण्याकरता, थोडक्यामध्ये जे काही व्यवहार्यता आहे त्याकरता आपल्याला या सर्वेचा उपयोग होतो. सेकंड आहे प्रिलिमिनरी सर्वे. इट इज यूज्ड फॉर कलेक्टिंग मोर प्रिसाइज डाटा टू एस्टिमेट द एक्झॅक्ट क्वांटिटीज अँड कॉस्ट. आपल्याला अचूक क्वांटिटी आणि कॉस्ट काढण्याकरता प्रिलिमिनरी सर्वेचा उपयोग होतो. त्यानंतर थर्ड आहे लोकेशन सर्वे. दिस टाइप ऑफ सर्वे इज यूज्ड फॉर सेटिंग आउट द वर्क ऑन द ग्राउंड. जमिनीवरील कामाकरता आपल्याला लोकेशन सर्वेचा उपयोग होतो. नेक्स्ट पॉइंट आहे पर्पज ऑफ लँड सर्वेइंग. पर्पज, उद्दिष्ट कोणकोणते आहेत. टू ऑब्टेन डाटा फॉर एक्झॅक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द बाउंड्रीज ऑफ अ लँड ऑर अ ट्रॅक्ट. आपल्याला एक्झॅक्ट डिस्क्रिप्शन, त्याचे काही वर्णन आहे, आपल्याला बाउंड्रीज ऑफ द लँड, एखाद्या जागेचा, बाजूचं किंवा एखाद्या ट्रॅकचं आपल्याला अचूक वर्णन करता येतं. त्यानंतर टू डिटरमाइन एरिया ऑफ अ लँड. आपल्याला लँड ऑफ एरिया किती आहे त्याचं डिटर्मिनेशन करता येतं. थर्ड आहे टू ऑब्टेन द रिक्वायर्ड डाटा फॉर मेकिंग अ प्लॅन. आपल्याला एखादा प्लॅन तयार करण्याकरता किती रिक्वायर्ड डाटा आहे ते आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे टू लोकेट द रिएस्टॅब्लिश द बाउंड्रीज ऑफ लँड विच इज प्रिव्हियसली सर्वेड. आपण अगोदरचं प्रिव्हियसली आपण एखादा सर्वे केलेला असेल तर आपल्याला त्या जागेचं सुद्धा पुन्हा रिएस्टॅब्लिश किंवा त्याचं पण पुन्हा त्या जागेचं आपल्याला सर्वेक्षण करता येतं. नेक्स्ट आहे टू डिव्हाइड द लँड इंटू नंबर ऑफ युनिट्स ॲज पर रिक्वायरमेंट. आपल्याला एखाद्या आवश्यकतेनुसार आपल्याला एखाद्या जागेचं त्याच्यामध्ये अनेक नंबर ऑफ युनिट्स आपल्याला तयार करता येतात. त्यानंतर ए आपण पाहिला क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन नेचर ऑफ फील्ड सर्वे. त्यानंतर त्यामधील नेक्स्ट बी पॉईंट आहे क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन ऑब्जेक्ट ऑफ सर्वे. आता यामध्ये
फर्स्ट आहे आर्किओलॉजिकल सर्वे. दिस टाइप ऑफ सर्वे इज यूज्ड फॉर अनअर्थिंग रिलिक्स ऑफ अँटिक्विटी. आता आर्किओलॉजिकल सर्वे म्हणजे काय? पुरातन वस्तुशास्त्र. या सर्वेमध्ये आपल्याला पुरातन काळाचे अवशेष शोधण्याकरता आपल्याला या सर्वेक्षणचा किंवा या सर्वेचा आपल्याला उपयोग होतो. त्यानंतर यामध्ये दुसरा प्रकार आहे माइन सर्वे. माइन सर्वेमध्ये काय आहे? इट इज यूज्ड फॉर एक्सप्लोरिंग मिनरल वेल्थ सच ॲज अ गोल्ड ऑर अ कोल. यामध्ये जी काही आपण नैसर्गिक खनिज संपत्ती म्हणतो त्याच्यामध्ये सोनं, कोळसा वगैरे असेल, आपल्याला याच्यामध्ये याचं सर्वेक्षण करता येतं. यामधील थर्ड सर्वेक्षण आहे किंवा थर्ड सर्वे आहे मिलिटरी सर्वे. दिस इज यूज्ड फॉर डिटरमाइनिंग पॉईंट्स ऑफ ऑफेन्सिव्ह. जे काही आक्षेपार्ह पॉईंट आहे या ठिकाणी सर्वेक्षण करण्याकरता आपल्याला मिलिटरी सर्वेचा उपयोग होतो. फोर्थ आहे जिओलॉजिकल सर्वे. दिस टाइप ऑफ सर्वे इज यूज्ड फॉर डिटरमाइनिंग डिफरंट इन द अर्थ क्रस्ट. आता यामध्ये आपल्याला जे काही भूगर्भाचे किंवा जे काही भूस्तर आहे यामधील जे काही जमिनीतील वेगवेगळे प्रकार आहेत, हे वेगवेगळे प्रकार अभ्यासण्याकरता जिओलॉजिकल सर्वेचा आपण उपयोग करू शकतो. त्यानंतर सी आहे क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन द इन्स्ट्रुमेंट यूज. यामध्ये इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. यामध्ये फर्स्ट आहे कंपास सर्वे, सेकंड आहे प्लेन टेबल सर्वे, थर्ड आहे चेन सर्वे, फोर्थ आहे फोटोग्राफिक सर्वे, फिफ्थ आहे एरियल सर्वे, सिक्स्थ आहे क्रॉस टाप सर्वे, सेवन्थ आहे थिओडोलाइट सर्वे आणि लास्ट आहे थेकोमेट्रिक सर्वे. त्यानंतर डी आहे क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन द मेथड्स एम्प्लॉयड इन सर्वे. यामध्ये दोन प्रकार आहेत, ट्रँग्युलेशन सर्वे आणि सेकंड आहे ट्रॅव्हर्स सर्वे. फर्स्ट आपण बघतो ट्रँग्युलेशन सर्वे. इट इज द बेसिस ऑफ ट्रिग्नोमेट्रिकली ऑर जिओडेटिक सर्वे. हे कशावरती आधारित आहे? पूर्णपणे त्रिकोणमितीय किंवा जिओडेटिक सर्वेवरती आधारित आहे. आपण मागच्या लेक्चरला जिओडेटिक सर्वेचा अभ्यास केलेला आहे. It is the system of surveying in which the area is divided into simple geometrical figure and the work is carried out by taking its measurement. आपण ह्या पद्धतीमध्ये आपण कशा प्रकारे सर्वेइंग करू शकतो की आपल्याला काय करायचं आहे, जो काही एरिया आहे तो त्या एरियाचा आपल्याला जे काही जिओमेट्रिकल फिगर आहे, जे काही भौमितिक आकृती आहेत त्याचा आपल्याला याच्यामध्ये डिवायडेशन करायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला जे काही मेजरमेंट आहे अचूक मेजरमेंट घेऊन आपल्याला वर्क करायचं आहे. चेन ट्रँग्युलेशन और चेन सर्वेइंग इज सुटेबल व्हेन. चेन ट्रँग्युलेशन आपल्याला केव्हा सुटेबल आहे? व्हेन द एरिया इज अ स्मॉल. जेव्हा एरिया कसा असेल? स्मॉल असेल. द ग्राउंड इज फेअरली लेव्हल अँड ओपन विथ द सिम्पल डिटेल. ग्राउंड हे कसं पाहिजे? एकदम लेव्हल केलेलं असेल आणि त्या ठिकाणी ते एकदम म्हणजे सोपं असेल वर्क करण्यासाठी. चेन सर्वेइंग इज अनसुटेबल फॉर एरियाज क्राउडेड अँड लार्ज एरिया. यामध्ये आपल्याला काय नको आहे किंवा हे चेन सर्वेइंग अनसुटेबल कुठे आहे की ज्या ठिकाणी एरिया क्राउडेड आहे, गर्दीचं ठिकाण आहे किंवा तो जास्त प्रमाणामध्ये मोठा आहे, त्या ठिकाणी आपण चेन सर्वेइंग करू शकत नाही. नेक्स्ट आहे फॉर वुडेड कंट्री ऑल्सो दिस सर्वे इज डिफिकल्ट. ज्या ठिकाणी जंगल भाग आहे किंवा ज्या ठिकाणी जंगलाचा भाग असेल आपण त्या ठिकाणी सुद्धा चेन सर्वेइंग करू शकत नाही. त्यानंतर ट्रॅव्हर्स सर्वे. इट इज सब डिवायडेड इंटू फॉलोइंग टाइप्स. देर आर टू टाइप्स, ओपन ट्रॅव्हर्स सर्वे अँड बी क्लोज ट्रॅव्हर्स सर्वे. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग. देअर आर टू प्रिन्सिपल्स ऑन विच व्हेरियस सर्वे मेथड आर बेस्ड ॲज अ. दोन टाइप्स आहेत प्रिन्सिपलचे, त्याच्यावरती हे अवलंबून आहे. फर्स्ट आहे टू वर्क फ्रॉम द होल टू द पार्ट. आता यामध्ये काय? इन एक्सटेन्सिव्ह सर्वे सच ॲज अ टोपोग्राफिकल ऑर टाउन सर्वे अ सिस्टीम इज एस्टॅब्लिश ऑफ कंट्रोल पॉईंट्स विथ हाय प्रिसिजन. आता यामध्ये आपलं जे काही एखादं विस्तृत सर्वेक्षण आपल्याला करायचं असेल, त्यामध्ये मग एखादं स्थलाकृतिक असेल किंवा एखादं शहर सर्वेक्षण असेल, आपल्याला यामध्ये एखादा अचूक पॉईंट कंट्रोल करण्याकरता आपण करण्यासाठी आपण फ्रॉम होल टू द पार्ट या सिस्टीमने आपण गेले तर आपल्याला त्या ठिकाणी एखादा पॉईंट आपल्याला कंट्रोल करता येईल. इन ट्रँग्युलेशन द एरिया टू बी सर्वेड इज डिवायडेड इंटू लार्ज ट्रँगल्स विथ ग्रेट ॲक्युरसी. आपल्याला यामध्ये काय करायचं आहे? आपल्याला तो एरिया एक लार्ज ट्रँगलमध्ये आपल्याला डिवाइड करायचा आहे.
द बिग ट्रायंगल आर फर्दर सब डिवायडेड इंटू स्मॉल ट्रायंगल. जो काही आपण मोठा ट्रायंगल घेतलेला आहे आपल्याला त्यामध्ये पुन्हा काय करायचं आहे, पुन्हा इट इज सब डिवायडेड इंटू स्मॉल ट्रायंगल. लहान त्रिकोणामध्ये आपल्याला तो एरिया पुन्हा डिवाइड करायचा आहे. ड्यू टू दिस वन कॅन प्रिव्हेंट द ॲडिशन ऑफ एरर अँड हॅव अ कंट्रोल अँड कॉन्सन्ट्रेट मायनर एरर. आपल्याला यामध्ये काय होणार आहे, आपण ज्या काही चुका होऊ शकतात त्या चुका आपण कंट्रोल करू शकतो, किंवा एखादी मायनर चूक आहे आपण ती मायनर चूक त्या ठिकाणी निग्लेक्ट किंवा आपण त्यामध्ये ती कंट्रोल करू शकतो. इफ वी वर्क फ्रॉम द पार्ट टू द होल, स्मॉल एरर गेट मॅग्निफाईड आणि ड्यू टू दिस एरर्स बिकम अनकंट्रोलेबल ॲट द एंड. म्हणजे काय की आपण जर ह्या पद्धतीने जर गेलो, इफ वी वर्क फ्रॉम टू द पार्ट फ्रॉम द होल, आपण यामधून काय करू शकतो की एखादी छोटीशी चूक असेल तर आपण ती आपल्या ती लक्षामध्ये येऊ शकते, किंवा एखाद्या छोट्याशा चुकीने आपलं जर संपूर्ण सर्वेक्षण बिघडणार असेल तर ते बिघडू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, वर्क फ्रॉम द होल टू द पार्ट या पद्धतीने आपण सर्वेक्षण केलं पाहिजे. यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे बी, टू फिक्स द पोझिशन ऑफ न्यू स्टेशन बाय ॲट लिस्ट 2 इंडिपेंडंट प्रोसेस. The position of new station are fixed from points already fixed by different method as. यामध्ये 3 प्रकार आहेत. लिनियर मेजरमेंट, अँग्युलर, आपण रेषा, लिनियर मेजरमेंट म्हणजे आपण रेषा हे करून मेजरमेंट करू शकतो. अँग्युलर म्हणजे कोणात्मक मेजरमेंट करू शकतो. आणि त्यानंतर बोथ लिनियर अँड अँग्युलर मेजरमेंट. फॉर एक्झाम्पल, द मेजरमेंट अँड प्लॉटिंग ऑफ मेन लाईन्स अँड द स्टेशन पॉइंट्स आर चेक बाय मीन्स ऑफ क्लॉक अँड ऑर टाय लाईन्स इन केस ऑफ अ चेन सर्वेइंग. आता यामध्ये आपण मेन लाईन आणि चेक लाईन किंवा टाय लाईनचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहोत. म्हणजे आपण ह्या पद्धतीने काय करू शकतो की सर्वेइंग करू शकतो. आपला नेक्स्ट पॉइंट आहे युजेस ऑफ सर्वे. सर्वेइंग इज अन आर्ट अँड सायन्स ऑफ मॅप मेकिंग. आपल्याला ही काय कला आहे आणि सायन्स सुद्धा आहे की आपण यामधून काय करू शकतो, एखाद्याचं मॅप आपण तयार करू शकतो, एखादा नकाशा आपण तयार करू शकतो. ऑल इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट एक्सटेंड ओव्हर लार्ज एरियाज. जे काही मोठमोठ्याच्यावरती जाणारे प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये मग कोणकोणते, सच ॲज अ हायवेज, जे काही आपण मोठमोठे हायवे तयार करतो, इरिगेशन आहे, वॉटर सप्लाय, रेल्वेज एक्सेट्रा, आर बेस्ड ऑन एलेबोरेट अँड कम्प्लीट सर्वे. याकरता आपल्याला सर्वेइंगचा उपयोग होतो. त्यानंतर द प्रिपरेशन ऑफ ॲक्युरेट प्लॅन्स अँड सेक्शन इज द फर्स्ट नेसेसिटी. आता यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे, ॲक्युरेट प्लॅन अँड सेक्शन ही पहिली गरज आहे इन ऑल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट. आपले हे जे काही सर्व प्रोजेक्ट आहेत या सर्वमध्ये आपल्याला ॲक्युरेट प्लॅन आणि सेक्शनची आवश्यकता आहे. थँक्यू.